मी डॉक्टर अश्विनी शेंडे. मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे आणि अस्तित्व कला मंच नावाचं आमचं एक फाउंडेशन आहे. आम्ही 3 मित्रांनी सुरू केलेलं आहे. पण माझ्या वडिलांची खूप हे होती की नाही, तिला शिकवायचंच, कुठल्याही परिस्थितीत तिला शिकवायचं. मग त्यांनी माझ्या सगळ्या रिलेटिव्हजना सांगितलं की नाही, तिचं लग्न जमत नाही असं खोटं सांगून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. अरे वा. जेव्हा मी डेंटिस्ट्री करत होते तर मग गोरगरिबांना कमी पैशामध्ये दात काढून देणे किंवा अगदी माफक दरामध्ये मी ट्रीटमेंट देत होते. एक दिवस आपण 1 मार्चला रोटी डे साजरा करू. आपण सगळ्या सोशल मीडियाद्वारे आपण आव्हान करतो लोकांना की तुम्ही आमच्याकडे 1 किंवा 2 व्यक्तीचं 2 पोळ्या आणि 1 कोरडी भाजी आमच्याकडे आणून द्या. एक शेतकरी आहेत, तिच्या माध्यमातून आपल्याला जैविक स्ट्रॉबेरी मिळते आणि 300 ते 400 किलो आपण हडपसरच्या आणि पुण्यातील सगळ्या आश्रम मध्ये असा रास लावतो आणि मग ती मुलं यथेच्छ खातात. जेव्हा आम्ही का शोला गेलो होतो तर त्यांनी नोटीस केलं की एक स्त्री जी झाडून पुसून घेत आहे तर ती म्हणते, बाई आपण कधी असं नटायचो, आपण कधी असा मेकअप करायचो. मग त्यावरनं त्याला हे वाटलं की बाबा मॉडेलिंग हे क्षेत्र फक्त काही उच्चवर्गीय किंवा मध्यमवर्गीयांसाठीच नाहीये, तर हे तळागाळापर्यंत आपण यांना ते सुख की बाबा त्या रॅम्पवरती तुम्ही मेकअप करून बरोबर चालाल असं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्या समाज क्षेत्रामध्ये खूप काही काम करत आहेत, त्याच प्रकारे त्या डॉक्टरही आहेत. अशा आपल्या खूप खास अश्विनी शेंडे मॅम आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे पाहून आणि खूप दिवसांपासून आम्ही तुमच्याशी कनेक्टमध्ये आहोत. तुमच्या कामाची दखल आम्ही नेहमी घेत असतो, पण आज तुमची कारकीर्द आम्हाला आमच्या ऑडियन्सबद्दल बरोबर शेअर करायला आवडेल. प्लीज तुमची ओळख करून द्या. मी डॉक्टर अश्विनी शेंडे. मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे आणि अस्तित्व कला मंच नावाचं आमचं एक फाउंडेशन आहे. आम्ही 3 मित्रांनी सुरू केलेलं आहे. श्रुतिका चौधरी, योगेश गोंधळे आणि मी. आम्ही तिघांनी असं म्हणजे म्हणतात ना की समविचारांची जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा काहीतरी तुम्ही कुठला तरी एक संकल्प घेऊन सुरू करतात. तसे आम्ही अस्तित्व कला मंच सुरू केलेलं आहे. मस्त मस्त. या आधी आपण तुमच्या या क्षेत्रांबद्दल बोलायच्या आधी अश्विनी काय आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही कुठून आहात? मी पुण्यातलीच आहे. पुण्यातच माझा जन्म झालेला आहे. शिक्षण माझं विविध ठिकाणी झालेलं आहे. प्रवरानगरला झालेलं आहे, बारामतीला. बरं. आणि मेन पुण्याच्या आपटे प्रशालाची मी विद्यार्थिनी आहे. बरं. माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. बरोबर. आणि माझं जे प्राथमिक आणि 10वीपर्यंतचे शिक्षण आपटे प्रशालामध्ये झालं आणि माझी डिग्री जी मी BDS केलं ते प्रवरानगरला केलं. बरं बरं बरं. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही पुण्यामध्ये कार्यरत आहात? हो. येस येस. तुम्ही डॉक्टर आहात, डेंटिस्ट आहात, तर ती कारकीर्द कशी सुरू झाली आणि कशी चालू आहे? तर ॲक्च्युली मी खरं तर आमच्या घरातलं एक चौथा अपत्य. म्हणजे 3 भावानंतर 11 वर्षानंतर माझा जन्म झाला. अरे बापरे. आणि घरातली लाडकी. पण जेव्हा जन्म झाल्यानंतर किंवा शिक्षण झाल्यानंतर आजूबाजूचे जे नातेवाईक होते किंवा माझं सगळं घराणं होतं त्यांचं असं होतं की 10वी-12वीपर्यंत शिक्षण आणि लग्न लावायचं. पण माझ्या वडिलांची खूप हे होती की नाही, तिला शिकवायचंच, कुठल्याही परिस्थितीत तिला शिकवायचं. मग त्यांनी माझ्या सगळ्या रिलेटिव्हजना सांगितलं की नाही, तिचं लग्न जमत नाही असं खोटं सांगून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. अरे वा, मस्त. अशी. त्याच्यानंतर मग तुम्ही डॉक्टर? हो, मग मी डॉक्टर झाले आणि मग नंतर पुण्यातच मला स्थळ मिळालं. म्हणजे माझे मिस्टर डॉक्टर महेश शेंडे. आणि म्हणतात ना खरं तर की तुम्हाला आयुष्यामध्ये नाती आणि माणसं चांगली मिळाली तर तुम्ही एक खूप छान मनुष्य बनू शकता. बरोबर आहे. तसं मला माझ्या माहेरचेही खूप चांगली लोक मिळाली आणि सासरचेही. म्हणजे माझे मिस्टरचे माझ्या मागे खूप भक्कमपणे उभे आहेत म्हणून मी आज खूप सारं कार्य करू शकते. म्हणजे बरोबर आहे. किंवा अस्तित्वाला इतका वेळ देऊ शकते.
कारण घरच्यांचीच जर कटकट असेल किंवा घरचेच म्हणत असतील की नाही हे काही करायचं नाही, म्हणजे थोडक्यात लष्कराच्या भाकरी वाजणं, पण त्यांची खूप सारी साथ आहे मला की तू कर, तुला जे आवडतं ते तू कर, म्हणून आज मी हे करू शकते. मस्त मस्त. अस्तित्व कला मंच बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तर सुरुवात ना म्हणजे कुठलीही गोष्ट आपण आपल्या आई वडिलांकडे पाहूनच करतो की बाबा आपले आई वडील काय करतात, किंवा मग त्याच्यामध्ये कुठले तुमचे छंद असू द्या, काही असू द्या. तर माझे वडील खूप मोठे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं कार्य होतं. ओके. म्हणजे गोरगरिबांचे रेशन कार्ड्स काढून देण्यापासून त्यांना काय त्यांच्या सांसारिक गोष्टींमध्ये भांडी असू दे, कपडे असू दे, ते पुरवायचे किंवा लोकांची भांडणंही मिटवायची. तसेच माझे आजोबा होते, त्यांना वतन मिळालेलं. तर मग त्यांच्याकडे जर कोणी आलं रडत काही, तर ते म्हणायचे की घे बाबा, तुला हा जमिनीचा तुकडा घे. असं करून म्हणजे तेच म्हणतो ना आपण हेरिडिटरी, ते माझ्यात आलेलं आहे. बरोबर. आणि मग मी एक सामाजिक क्षेत्रात मला अगदी म्हणजे क्लिनिकच्या सुरुवातीपासूनच वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हे तर आहेच, कुठलाही डॉक्टर म्हणजे समाजकार्यच आहे ते, पण त्यातूनही जेव्हा मी डेंटिस्ट्री करत होते तर मग गोरगरिबांना कमी पैशामध्ये दात काढून देणे किंवा जे काही ॲक्च्युली डेंटल खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जे पण ट्रीटमेंट्स तुम्ही करता त्या खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, पण त्यातूनही मी त्यांना गोरगरिबांना किंवा वंचित लोकांना मी अगदी कमी किंवा अगदी माफक दरामध्ये मी ट्रीटमेंट देत होते. त्याच्यामध्ये काही महिला ज्या होत्या त्यांना मिश्री किंवा तंबाखू याचं एक व्यसन लागलं होतं. भांडी घासणं म्हणजे जे मेड्स असतात त्यांना ते व्यसन लागतं की आपल्याला काम करायचंय म्हणून काहीतरी तो एक विरुंगुळा किंवा त्याच्यात आपण तल्लीन होऊ असं. पण मग त्यांचं समुपदेशन करून मी त्यांच्या सवयी बंद केलेल्या आहेत. 30-40 पेशंट्सच्या मी पूर्ण काउन्सिलिंग करून सवयी बंद केलेल्या आहेत. मस्त मस्त. हा आस्पेक्ट आपण कधी डेंटिस्ट बरोबर लावत नाही खरं, पण हे खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही ती गोष्ट केली. म्हणजे दातांचा तुमच्या आरोग्य तर राखाच, पण त्याच्याबरोबर ज्या गोष्टी आपण सवयीने घालवू शकतो त्या गोष्टी तुम्ही त्यांना घालवायला लावलेल्या आहेत. मस्त मस्त. अस्तित्व कला मंच एक रोटी डे नावाची संकल्पना आहे, ती मला ऐकायला आवडेल. नक्की काय आहे? तर रोटी डे ही जी संकल्पना आहे त्यामध्ये आपण काय करतो की आता आपण इतके वेस्टर्नाइज होत चाललोय, आपलं कल्चर, त्याच्यामध्ये ते चांगलं किंवा वाईट यामध्ये मी पडणार नाही, पण आपण आपली पण संस्कृती जपली पाहिजे. तर मग काही असे जे काही गोष्टी आहेत की अन्नदान, बरोबर, अन्नदान जे केलं जातं त्याला इतकं छान महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये. तर ते आपण आपल्या मुलांना ते सगळं लोप पावत चाललंय. म्हणजे लोकांना काही देण्याची भावना हल्ली राहिलेली नाही. मग एक रोटी डे नावाचा जो डे आहे, तर व्हॅलेंटाईन डे, आपण चॉकलेट डे, ज्याच्यासाठी आपण मुलं खर्च करतात किंवा काय करतात ते चॉकलेट्स याच्यामध्ये ते त्यांचं हे घालवतात, वेळ किंवा पैसे. त्यामध्ये आपण असं सांगितलं की एक दिवस आपण 1 मार्चला रोटी डे साजरा करू. आपण सगळ्या सोशल मीडियाद्वारे आपण आव्हान करतो लोकांना की तुम्ही आमच्याकडे 1 किंवा 2 व्यक्तीचं 2 पोळ्या आणि 1 कोरडी भाजी आमच्याकडे आणून द्या. तुम्ही आलात तर खूपच उत्तम, कारण हे काही गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स कराव्या लागतात. म्हणजे तो देण्याचा भाव, किंवा सकाळी उठून आपण भाजी पोळी कोणासाठी तरी आपल्या घरच्यांसाठी सोडून म्हणजे कोणातरी एक म्हणजे गरजू व्यक्तीसाठी करतो, ही भावनाच खूप सुंदर असते. आणि मग जेव्हा आपण ते दिवसभर ते अन्न जवळजवळ 3,000 ते 4,000 लोकांपर्यंत आपण पोहोचतो, मग आपल्याला खूप सोशल मीडियामुळे खूप छान म्हणजे त्या आव्हानाला प्रतिसाद मिळतो आणि मग दिवसभर आपण ते अन्नदान करत शकतो. त्याच्यामध्ये लहान म्हणजे आता लोक लहान मुलांनाही घेऊन येतात, करतात. आणि मग त्यांना ते कळत आहे की काय आहे. बरोबर. एक भावना जागृत होणं महत्वाचं असतं. अगदी अगदी. खूप वेळा गोष्टी आपल्या समोर घडत असतात, पण आपण आपल्याच आयुष्यात इतके गुंग असतो की आपण त्या गोष्टी इग्नोर करतो की याच्यासाठी कुणाला वेळ आहे. पण अशी जर काहीतरी एखादा दिवस आपण ठरवून ती गोष्ट केली तर खूप लोकांचा त्याला हातभार लागतो. मस्त मस्त. स्ट्रॉबेरीच्या संदर्भात पण तुमची एक संकल्पना आहे, तीही आम्हाला ऐकायला आवडेल. तर स्ट्रॉबेरी फळ जे आहे ना
तर थोडासा जो मध्यमवर्गीय पण असं म्हणतो की नको, थोडंसं फळ महाग आहे, तर मग अनाथ मुलांना कसं काय मिळणार ना ते फळ. तर मग असंच माझ्या मनात हा विचार आला की बाबा आपण ही संकल्पना राबवली पाहिजे. आणि अस्तित्व कलावंत आमच्या अख्ख्या टीमनी त्या संकल्पनेला उचलून धरलं आणि आज गेले 4 ते 5 वर्ष आपण ती संकल्पना राबवत आहोत. तर त्यामध्ये काय करतो आपण, अगदी जैविक स्ट्रॉबेरी, एक शेतकरी आहेत आमच्याच ग्रुपचे आहेत, एक नूतन माथुरे म्हणून, तिच्या माध्यमातून आपल्याला जैविक स्ट्रॉबेरी मिळते. आणि 300 ते 400 किलो आपण हडपसरच्या आणि पुण्यातील सगळ्या आश्रम मध्ये असा रास लावतो. आणि मग ती मुलं यथेच्छ खातात, म्हणजे त्यांचं पोट भरेपर्यंत ते स्ट्रॉबेरी खातात. मस्त. एक मी सिरियल पाहिली होती, त्याच्यामध्ये म्हणजे असं दाखवलं होतं की सगळं जग नष्ट झालेलं आहे आणि फक्त एक ट्रेन चालू आहे आणि त्या ट्रेनमध्ये काही उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि एकदम लो कॅटेगरी अशा टाईपमध्ये लोक डिवाइड केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की फळं खायचा अधिकार फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यापर्यंत येतो. बाकी जेवणाचा जो अधिकार आहे, जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्यांच्यापर्यंत तो नाही पोहोचत. आणि त्याच्या जे एका एपिसोडमध्ये असं दाखवलं होतं की एक ऑरेंज खाण्यासाठी लोक इतकी भांडतात, एकच ऑरेंज असतं आणि ते खाण्यासाठी खूप त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे वाद होतात. आणि जेव्हा त्याची एक स्लाइस त्यांना खायला मिळते त्याचं खूप त्यांना म्हणजे चांगलं समाधान भेटतं. तर ते तशा प्रकारचं एक समाधान तुम्ही निर्माण करताय. कारण अशा समाजापर्यंत जिथे ते फळ पोहोचलेलंच नाही किंवा काहीही, जरी 4 पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले तर ते आधी जेवणाचा विचार करतील किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करायचा विचार करतील, तिथे ही संकल्पना राबवणं वेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि खूप छान विचार केला तुम्ही, त्याच्या मागचं खूप छान हे वाटते मला, विचार, तुमची कल्पना खूप छान होती. असेच खूप काही कार्यक्रम अस्तित्व कलामंच लोकांपर्यंत घेऊन येत आहे. कचरा कामगारांसाठी पण तुमची एक संकल्पना आहे. ती संकल्पना खरं तर आमच्या ग्रुपमधले योगेश गोंधळे यांची होती, पण आम्ही त्याचं सगळ्यांनी मिळून आयोजन केलं होतं. तर असं झालं होतं की जेव्हा आम्ही एका शोला गेलो होतो तर त्यांनी नोटीस केलं की एक स्त्री जी झाडून पुसून घेत आहे तर ती म्हणते, बाई आपण कधी असं नटायचं, आपण कधी असा मेकअप करायचो. मग त्यावरनं त्याला हे वाटलं की बाबा आपण हे या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मॉडेलिंग हे क्षेत्र फक्त काही उच्चवर्गीय किंवा मध्यमवर्गीयांसाठीच नाहीये, तर हे तळागाळापर्यंत आपण यांना ते सुख की बाबा त्या रॅम्पवरती तुम्ही मेकअप करून बरोबर चालाल असं. त्याची दखल मग केंद्रीय मंत्री आपले रामदासजी आठवले यांनी पण घेतली होती. परत आपले जे खासदार माननीय अमोल कोल्हे आहेत त्यांनी पण आपल्याला भेटायला, म्हणजे त्या तिन्ही पार्टिसिपंट्सला जे पण पेजेंट आपण केलं त्यातले जे विनर्स होते त्यांना भेटायला बोलवलेलं. मस्त मस्त. शिवाय रांकानी त्यांची दखल घेतली, त्यांना ज्वेलरी शूट दिलं आणि पाहिजे तो दागिना, त्यांनी फक्त बोट ठेवायचं, तो दागिना म्हणजे तो हिऱ्याचा असू दे, सोन्याचा, जो हवा तो त्यांना घालायला दिला आणि त्याचं शूट केलं आपण. मस्त मस्त. या छोट्या छोट्या काही गोष्टींमुळे खूप मोठा इम्पॅक्ट पुढे जाऊन होईल असं आपण धरायला हरकत नाही. आणि तुम्ही खूप लोकांना इन्स्पायर करताय अशा काही गोष्टी करण्यासाठी. कारण एक चिंगारी उठणं गरजेचं असतं, आग आपोआप निर्माण होते, तर ती तुम्ही निर्माण करताय असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या सगळ्या संकल्पनांबरोबर अस्तित्व कलामंचला घेऊन आणि तुम्हाला स्वतःला घेऊन पुढे तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? तर फ्युचर प्लॅन्स माझे वैयक्तिक यासाठी आहेत की एक दाताचं जे आरोग्य आहे, आरोग्य 2 प्रकारचं आहे, एक मानसिक आहे आणि एक शारीरिक आहे. पण शारीरिक आरोग्यामध्ये आपण दातांना पूर्णपणे म्हणजे लोक निग्लेक्ट करतात. बरोबर. म्हणजे असं नाही, गोरगरीबच नाही तर इन जनरल आत्ताचा सगळाच वर्ग एक दाताची ट्रीटमेंट महाग असते म्हणून ते त्याकडे वळत नाही किंवा उशिरा अशा वेळी जातात की त्यावेळी खर्चही वाढलेला असतो किंवा दातही आपल्या हातात नसतो. बरोबर. तर मग एक एक टेक्निक आहे ब्रशिंगचं, तर ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या अर्ध्या समस्या गायब होतील. आणि तेच माझं स्वप्न आहे की प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना अवेअर करणं. मुलांना का तर ते खूप छोटे आहेत आणि ते त्या गोष्टी लगेचच अवगत करतात. बरोबर. मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना, तर मग ते ब्रशिंग टेक्निक शिकवलं किंवा काही गोष्टी तुम्ही कशा टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर पालकांना सांगितलं की तुम्ही कसं त्यांना, आजकाल चिप्स
चिप्स दिले जातात, कुरकुरे दिले जातात, त्यांना माहीत नाही की त्याच्यामध्ये पण ॲसिड असतंच. म्हणजे एक आंबटपणा येण्यासाठी, चव येण्यासाठी मध्ये त्याच्यात सायट्रिक ॲसिड वगैरे वापर केला जातो. मग ते दातासाठी पण हानिकारक आहे, त्याने दात झिजला जातो. तर चॉकलेट्स वगैरे तर आहेच. आणि असं फूड की आपण आता इतकं इन्स्टंट फूड खातोय आपण, मॅगी, वरण भात, चपाती, की ज्याला चावायला काहीच म्हणजे तुम्हाला एफर्ट्सच लागत. बरोबर आहे. तर मग ते तिथं पण पेरेंट्सना एज्युकेट करायचं. तर हे वैयक्तिक माझ्या आहे तुमचं. हो, माझ्या व्यवसायाशी रिलेटेड गोल आहे की भारतातील जर मुलांचे दात चांगले राहिले तर भविष्य उज्ज्वल आहे आपलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि अस्तित्व कला मंचला घेऊन काय तुमचे प्लॅन आहेत? अस्तित्व कला मंच तर आमचा प्रत्येकाचं असं, आमच्या जे आम्ही 3 फ्रेंड्स आहोत त्या तिघांचं असं आमचं आहे की बाबा कोणीच आम्हाला माहीत असलेली किंवा हडपसर विभागातील किंवा पुण्यातील कुणीही उपाशी नाही झोपलं पाहिजे. म्हणजे कोणावरही काही वेळ आली तर म्हणतात ना, जिथे कमी तिथे आम्ही. तर अस्तित्व नक्कीच पोहोचेल. तुम्ही जस्ट एक फोन करा आणि तुम्ही ते जेवण आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू. मस्त मस्त. खूप छान वाटलं अश्विनी मॅम तुमच्याबरोबर आज बोलून. आणि खूप छान काम करताय तुम्ही. हे काम खूप लोकांपर्यंत पोहोचवावं आणि त्याच्याचबरोबर खूप लोक तुमच्याबरोबर ह्याच्यामध्ये सहभागी व्हावेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. धन्यवाद.